आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की तहंगार मधील अनेक गावांमध्ये घरांचं नुकसान झाल्याचंही कळतंय। ढगे सर, आपण बघतोय ही पुन्हा एकदा कारवाई होतीये भारताकडनं, अर्थातच त्याला प्रत्युत्तर चोख पद्धतीनं दिलं जातंय। मात्र मेंढर परिसरात पाकिस्ताननं गोळीबार सुरू करणं ही कशाची नांदी म्हणायचं? पूंछ आणि मेंढर भागामध्ये जे आहेत कालच्या रात्री त्यांनी गोळीबार त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी जी आहे नक्कीच आपण जो जबरदस्त अशा प्रकारचा स्ट्राईक पीओके आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रोव्हिन्समध्ये केलेला आहे त्याच्या रिस्पॉन्समध्ये, पण मागच्या 2 आठवड्यापासून म्हणजे 22 एप्रिल पासून आतापर्यंत प्रत्येक रात्री पाकिस्तान जो आहे अशा प्रकारचं स्मॉल आर्म्स फायरिंग एलओसीच्या अक्रॉस त्या ठिकाणी करतोय। बघा भारत किती प्रोफेशनल आहे, भारताचं लष्कर किती प्रोफेशनल आहे। पाकिस्तानच्या लष्करानं स्मॉल आर्म्स फायरिंगच्या माध्यमातून जर गोळीबार केला तर आपण सुद्धा जे आहे त्याला तेवढंच रेसिप्रोकली त्याला रोखण्यासाठी आपण तेवढाच त्या ठिकाणी रिस्पॉन्ड केला, आपण त्याला वाढवलं नाही। पाकिस्तानच्या लष्करासोबतचा हा सोकॉल जो गोळीबार आहे आपण त्याला फक्त रिस्पॉन्ड केलं, त्याला आपण वाढवलं नाही। दुसऱ्या बाजूला आमचा मूळ प्रश्न जो आहे तो दहशतवादाचा आहे, म्हणून दहशतवादाच्या कॅम्पवर हल्ला करण्यासाठी अतिशय सिस्टमॅटिकली आपण त्या ठिकाणी स्ट्राईक्स केले, ड्रोन स्ट्राईक्स असतील, एरियल स्ट्राईक्स असतील आणि अतिशय प्रोफेशनली आपण त्या ठिकाणी गेलो। मागच्या कित्येक आठवड्यांपासून पाकिस्तानचा हा क्रॉस फायरिंगचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रत्येक रात्री त्या ठिकाणी करतो आणि आजच्या रात्री तर नक्कीच पाकिस्तान तो चौताळलेला त्या ठिकाणी आहे, म्हणून अशा प्रकारचा तो हल्ले करतोय। अशी बातमी त्या ठिकाणी येते की पूंछ मध्ये या गोळीबारामध्ये एका म्हणजे सामान्य नागरिकाचा, एका महिलेचा मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे। दुर्दैवी त्या ठिकाणी आहे, पण या स्मॉल आर्म्स फायरिंगला रिस्पॉन्ड करण्यासाठी भारतीय लष्कर आधीही सज्ज होतं, आताही सज्ज आहे, त्याला आपण तसा रिस्पॉन्ड त्या ठिकाणी केला। आता पाकिस्तान किती वाढवतो आणि कुठपर्यंत तो यशस्वी होऊ शकतो हे पाहणं आवश्यक आहे। F-16च्या जोरावर, JF-17च्या जोरावर, या फायटर जेटच्या जोरावर तो भारताला जो आतापर्यंत धमकावत राहिलेला आहे, पण F-16 आणि JF-17 कुठपर्यंत भारताच्या हवाई दलाच्या सामर्थ्यापुढे टिकतील हे सुद्धा येणारा काळ त्या ठिकाणी सांगेल। म्हणून थोडक्यात आपण सक्षम आहोत, आपण पूर्णपणे तयार आहोत आणि आता पाकिस्तान काय करतो याकडे जे आपली नक्कीच नजर असणार आहे। नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झालेली जी आत्ता कारवाई आहे ती अर्थातच ज्याला म्हणतो आपण की सडेतोड उत्तर देणारी असणार आहे आणि आतापर्यंत त्यांनी केलेलं शस्त्रसंधीचं उल्लंघन हे सुद्धा आंतरराष्ट्रीय पटलावरती नमूद आहेच। या अनुषंगाने आपण जर बघितलं सतीश सर, तर ही ज्या पद्धतीची सीज फायर होतीये आणि तशाच पद्धतीनं आता पुन्हा जर त्यांनी जर कारवाई केली तर ते उघडेच पडतायत, या सगळ्या दहशतवादाला पोषणारे आहेत हे पुन्हा पुन्हा स्वतः सिद्ध करतायत असं म्हणता येईल का? नक्कीच आपल्या दर्शकांसाठी जस्ट एक टेक्निकल बाब मी सांगतो की बाबा शस्त्रसंधीचं उल्लंघन म्हणजे काय। एका रात्रीमध्ये किंवा 24 तासामध्ये जर 25 पेक्षा जास्त फायरिंग जर त्या ठिकाणी केली असते स्मॉल आर्म्सचे तर त्याला शस्त्रसंधीचं उल्लंघन म्हटलं जातं। मुळातच जे आहे आपण 2001 नंतर पाकिस्तानशी जे आहे 2003 नंतर पाकिस्तानशी शस्त्रसंधी केली होती, त्यानंतर सुद्धा तो शस्त्रसंधीचं उल्लंघन करत होता, पण 2021 मध्ये जे आहे पाकिस्तान आणि भारतामध्ये रिकमिटमेंट झालं की आम्ही जे आहे एलओसीच्या अक्रॉस अशा प्रकारे शस्त्रसंधीचं जे आहे उल्लंघन करणार नाही। पण असं जरी असलं तरी पाकिस्तान वेळोवेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आलेला आहे आणि 22 एप्रिल नंतर मात्र प्रत्येक रात्री अशा प्रकारे जो आहे तो हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, स्मॉल आर्म्स फायरिंग त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन त्या ठिकाणी तो करत आलेला आहे। त्याला आपण रिस्पॉन्स सुद्धा केलेला आहे। पाकिस्तान आपल्या समोर कमकुवत आहे, तो उभा त्या ठिकाणी राहू शकत नाही, पण तिथल्या जनतेला दाखवण्यासाठी की आम्ही सुद्धा जे आहे भारताविरुद्ध कारवाई करतोय दाखवण्यासाठी त्यांना जे आहे काही भडकाऊ विधान करणं किंवा अशा प्रकारचं जो आहे काहीतरी आम्ही हल्ला करतोय हे दाखवणं आवश्यक आहे। त्यांच्या जनतेला हे दाखवण्यासाठी त्यांनी हे सगळं त्या ठिकाणी केलेलं असावं, पण यामधून त्यांना काहीही साध्य होत नाही। उलट पाकिस्तानचं पितळ जगासमोर उघडं पडतंय, पाकिस्तान कसा कमकुवत आहे हे दिवसेंदिवस जे आहे जगासमोर त्या ठिकाणी येत आहे। म्हणून त्यांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय नियमांना तो मानतच नाही आणि म्हणूनच ज्यांच्याशी डिप्लोमसीच्या माध्यमातून, ज्यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून काही साध्य होत नाही त्यावेळेस जर ज्याला म्हणतात की सीधी उंगली से अगर घी नहीं निकलता है तो उसको टेढ़ी करनी पड़ती है, त्याच प्रकारे पाकिस्तान सारख्या तेढ्या राष्ट्राला जर सरळ करायचं असेल तर मिलिटरी ऑप्शन हा सुद्धा त्या ठिकाणी असावा हे भारताने त्या ठिकाणी ओळखलं आणि म्हणूनच अशा प्रकारची निर्णायक कारवाई केली।